तर अरुंद गल्ल्यांमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत अशी माहिती मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या दुर्घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि यावेळेस त्यांनी ही माहिती दिलेली आहे की अरुंद गल्ल्या या ठिकाणी आहेत आणि याच गल्ल्यांमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत आणि जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात महापौरांशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सध्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आपल्या सोबत आहेत आणि घाटकोपर इथे दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। ऋतुताई, तुमच्याच भागात ही सगळ्यात मोठी दरड कोसळलेली आहे आणि अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या बचाव कार्य कुठपर्यंत आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण रेस्क्यू ऑपरेशन कसं करतोय, या ठिकाणी पूर्वकल्पना देण्यात आली होती की हा धोकादायक भाग आहे? एल विभागामध्ये गौसिया चाळ मेडिकल स्टोअरच्या बाजूला ही जी चाळ आहे त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। अतिशय अरुंद गल्ली आहे। मी त्या ठिकाणी बराच वेळ होती, त्या ठिकाणी उभी होती। रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। जवळपास 3:10 ही दरड कोसळली। 6 घरं या मलब्याच्या खाली अडकलेली आहेत। त्या ठिकाणी 4 लोकांना आपण बाहेर काढलं, पैकी 2 जखमी अवस्थेत आहे, राजावाडीमध्ये ॲडमिट केलं। 2 जण मृत पावलेली आहे आणि जवळपास 6 लोकं त्या मलब्याच्या खाली अडकलेली आहे।